नमस्कार. तर आदिनाथ उस्तुरे या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण टीईटी आणि सीटीईटी या दोन परीक्षे संबंधित जे काही गेल्या वर्षी किंवा टीईटीची या वर्षी जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नावर आधारित आपण प्रत्येक प्रकरणावर आधारित या ठिकाणी आपण सखोलपणे त्याचं प्रत्येक प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर या अगोदर पण मी एक प्रश्न घड्याळावरती जो प्रश्न पडलेला होता दोन काट्यावर तास काटा आणि मिनिट काटा यामधील जो काही कोण किती अंशात तयार होतो याचा एक व्हिडिओ पण मी अपलोड केलेला होता. तर आज आपण एक प्रश्न बघा 94 नंबरचा प्रश्न आहे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतील जो काही दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी परीक्षा झालेली होती. तर त्यामध्ये त्रिकोणी संख्येवरती एक प्रश्न आलेला आहे. तर असाच हा प्रश्न होता, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. बघा 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती असा प्रश्न आहे. म्हणजे त्रिकोणी संख्येवरती हा प्रश्न आहे. आता आपण हा प्रश्न तर सोडवूनच घेणार आहोत, परंतु संपूर्ण त्रिकोणी संख्ये हे जे प्रकरण आहे त्यावरचे कोणकोणते प्रश्न पडतात ते सर्व प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, प्रथमतः त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण बघूया. तर त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. म्हणजे बघा कसं, आता 1 ते 100 मधल्या सर्व त्रिकोणी संख्या आपण बघणार आहोत. या ठिकाणी क्रमागत 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. मी इथं लिहितो, पण हा प्रश्न इथं सोडवतो, नंतर सोडवतो. अगोदर संपूर्ण प्रकरणाचं बेसिक तुम्हाला समजावून सांगतो की क्रमागत 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायचं बघा, की त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात ठेवा. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला समजत असेल की नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते 1 पासून पुढे 1 2 3 4 5 असा अनंत नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. तर त्या नैसर्गिक संख्या घ्यायच्या कोणत्या, क्रमागत म्हटलेला आहे म्हणजे 1 गुणिले 2 भागिले 2. त्यानं का म्हटले निमपट. निमपट म्हणजे काय, एखाद्या संख्ये जर निम्म किंवा निमपट करायचं असेल तर 2 न भागावं लागतं. बरोबर आहे. बघा क्रमागत 2 नैसर्गिक संख्या 1 गुणिले 2 भागिले 2 बरोबर बे भागिले 2 म्हणजे बे म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या काय झाली, 1 झाली. ओके. त्याच्यानंतर दुसरी 2 गुणिले 3 भागिले 2 बरोबर आहे. 2 गुणिले 3 भागिले 2 बेत्रिक किंवा इथे तुम्ही करू शकता की 2 2 कटलं, काय राहिलं दुसरी त्रिकोणी संख्या 3 राहिली. ही दुसरी त्रिकोणी संख्या बरोबर आहे. 3 गुणिले 4 भागिले 2 बे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6 ही 6 त्रिकोणी संख्या झाली. समजलं का. 3 गुणिले 4 भागिले 2 या ठिकाणी. त्याच्यानंतर 4 गुणिले 5 भागिले 2 बेदुनी 4 आणि 5 दुनी 10 बेदुनी 4 आणि 5 दुनी 10 ही पुढची त्रिकोणी संख्या झाली. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा 5 गुणिले 6 भागिले 2 बेत्रिक 6 आणि 5 त्रिक 15 ही त्रिकोणी संख्या झाली. 6 गुणिले 7 भागिले 2 बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21 ही त्रिकोणी संख्या झाली. 7 गुणिले 8 भागिले 2 बेचोक 8 आणि 7 चोक 28 ही त्रिकोणी संख्या झाली.
8 गुणिले 9 भागिले 2 बेचोक 8 आणि 9 चोक 36. 36 ही त्रिकोणी संख्या झाली. ओके. 9 गुणिले 10 भागिले 2 बे पंचे 10 9 पाचा 45. 45 ही त्रिकोणी संख्या झाली. 10 गुणिले 11 भागिले 2 बे पंचे 10 11 पाचा 55. 55 ही त्रिकोणी संख्या झाली. 11 गुणिले 12 भागिले 2 बे सखे 12 11 सख 66. 66 ही त्रिकोणी संख्या झाली. ओके. त्याच्यानंतर 12 गुणिले 13 भागिले 2 बे सखी 12 13 78 ही त्रिकोणी संख्या झाली. 13 गुणिले 14 भागिले 2 बे सत्ती 14 13 सत्त 91. 91 ही त्रिकोणी संख्या झाली. आणि 14 गुणिले 15 मध्ये 100च्या वरी जाते. फक्त तुम्हाला 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या एक लक्षात यावं की त्रिकोणी संख्या म्हणजे काय. बघा या ठिकाणी 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. तर या त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंतच्या या त्रिकोणी संख्या आहेत. तर त्रिकोणी संख्या कशा पद्धतीनं असतात किंवा त्रिकोणी संख्या ही संकल्पना तुम्हाला सुरुवातीला समजावी म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या या त्रिकोणी संख्या आहेत. परंतु 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या विचारल्या जात नाहीत. यावरचे शाब्दिक उदाहरणं जे विचारले जातात ते खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. आता हा जो प्रश्न आहे आता त्या प्रश्नाशी संबंधित आपण 2-4 प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग हे जे खालचं जे आहे आता जे लिहून गेलेलं ते तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट करून घेऊ शकता. आता आपण ह्या त्रिकोणी संख्येमध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे पाया दिला जातो आणि त्रिकोणी संख्या काढा म्हटलं जातं. त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्याचा पाया काढा म्हटलं जातं. आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे हा एखादी त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्यानंतर असलेली 5वी 7वी 8वी त्रिकोणी संख्या काढा. मग त्या त्रिकोणी संख्येचा वर्ग काढा. त्यावरती अनेक उपप्रश्न तयार केले जातात. आता हे तिन्ही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रश्न व्यवस्थित तुम्ही पाहायचा आहे. आता या ठिकाणी बघा पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढायचं. पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढायचं. कसं काढायचं बघा. आपण आताच पाहिलं त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायचं. तुम्हाला मी 100 पर्यंत त्रिकोणी संख्या काढून दाखवलं. कशा काढायच्या. त्रिकोणी संख्या काढत असताना क्रमवार नैसर्गिक संख्या त्याचा गुणाकार त्याची निमपट. आता ही पाया दिलेल्या त्रिकोणी संख्या काढा म्हटलं की तर तेच करायचं आहे. 21 म्हणल्यानंतर 21च्या पुढची संख्या घ्यायची. कोणती संख्या येणार. 21च्या पुढची संख्या 22. बरोबर आहे का. 21 गुणिले 22 भागिले 2. म्हणजे या ठिकाणी पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढा म्हटलं की त्याच्या लगतची म्हणजे त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या म्हणजे सॉरी नैसर्गिक संख्या घ्यायची. त्या दोघाचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 न भाग घालायचं. त्याचा त्रिकोणी संख्या निघते. मग आता या ठिकाणी भाग घाला. 2 न कुणाला भाग घालायचा. आता छेदामध्ये 2 आहे. 2 ने फक्त समसंख्येला भाग जातो म्हणून बे एक बे बे एक बे बरोबर 11 आणि 21 चा गुणाकार करायचा. 11 1 11 हा चाला 1 11 2 22 आणि 1 23 म्हणजे 231 ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढायचं. पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायचं. तुम्हाला 100 पर्यंतच्या आपण त्रिकोणी संख्या काढून दिलेल्या आहेतच. प्रश्न कधी कधी असा पण विचारला जाऊ शकतो टीईटी सीटीईटीच्या पेपरमध्ये की 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत. तर त्या तुम्हाला आताच तुम्हाला काढून दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता 171 ही त्रिकोणी संख्या आहे. समजलं का. त्याचा पाया किती म्हणजे कोणत्या संख्येचा त्रिकोणी संख्या 171 आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल तर सुरुवातीला
ही जी 171 आहे ना, ह्या 171 ची दुप्पट करायची. 171 ची काय करायची? दुप्पट करायची. बे एक बे, बे सत्ती 14, 14 ला 4 हाताला 1, बे एक बे, 2 आणि 1 3, 342. किती आलं? 342. म्हणजे या ठिकाणी 171 ची दुप्पट केली, 342 आलं. आता 342 आल्यानंतर 342 च्या अगोदर त्याच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे ते तुम्हाला शोधावं लागेल. 342 च्या जवळची अगोदरची वर्गसंख्या शोधावी लागेल. वर्गसंख्या बरोबर आहे का? आता 342 18चा वर्ग बघा, 18चा वर्ग 324 बरोबर आहे. 19चा वर्ग 361, 361 त्याच्या पुढे जातं. म्हणजे या ठिकाणी 18चा वर्ग 324 म्हणजे 324चं वर्गमूळ काय झालं? 18 झालं. म्हणजे 171 या त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला? 18 झाला. काय झाला? 18 हा त्रिकोणी संख्येचा पाया झाला या ठिकाणी. समजलं का? बरोबर आहे. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि दुप्पट केल्यानंतर त्याच्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची आणि अगोदरची वर्गसंख्या घेतल्यानंतर त्याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजे त्याचं वर्गमूळ हे काय असतं? त्याचा पाया असतो. बघूया बरोबर आहे का पाया? म्हणजे आपण करून बघूया. आता समजा हा 18 हा पाया आहे. 18 गुणिले 19 भागिले 2, 18 गुणिले 19 भागिले 2, बे 9 18 बरोबर आहे. 19 9 किती आलं? 171 आलं. हे बघा 171 काय आलं? हे 171 आलं. म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला समजून घ्यायचे त्रिकोणी संख्येमध्ये की 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणं आणि त्रिकोणी संख्या दिला असता पाया काढणं, हे दोन प्रकारचे प्रश्न. आणि आता तिसऱ्या प्रकारचा प्रश्न जो आपल्या टीईटीच्या पेपरमध्ये यावर्षी विचारलेला होता तो प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता हा जो काही टीईटीच्या पेपरमध्ये जो प्रश्न पडलेला होता तो प्रश्न आता बघणार आहोत. या ठिकाणी बघा, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत येणारी 5वी त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. तुम्ही आता 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाहिलात ना, त्याच्यावर सुद्धा तुम्ही काढू शकता. 3 च्या नंतरची 5वी त्रिकोणी संख्या मोजून 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत त्याच्या 5, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच वापरता येणार नाही. त्याच्यामुळं हा प्रश्न समजून घ्या अगोदर की त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती या ठिकाणी. आता वर्ग किती म्हटल्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा, अगोदर काय करायचं, 3 ही त्रिकोणी संख्या आहे बरोबर आहे. मग 3 ही त्रिकोणी संख्या म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या डायरेक्ट निघत नाही. मग काय करावं लागेल तर 3 या त्रिकोणी संख्येचा पाया करावा लागेल अगोदर. मग पाया कसं काढायचं तुम्हाला आता सांगितलेलं आहे. काय करायचं, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. किती झाली दुप्पट? 6. 6च्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची. 6च्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची. 6च्या अगोदरची वर्गसंख्या काय झाली? 4 झाली बरोबर आहे. वाटत तर मी इथे लिहितो वर्गसंख्या. 6च्या अगोदरची वर्गसंख्या काय आहे? 4 आहे. आणि 4चं वर्गमूळ काय आहे? 2 आहे. म्हणजे 2 हा काय झाला? पाया झाला बरोबर आहे का? 2 हा काय झाला? पाया. कोणाचा? त्या 3 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. 2 हा 3 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. जोपर्यंत तुम्हाला पाया कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येत नाही. आता आपल्याला याच्या पुढची 5वी काढायची आहे. मग 5वी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हटल्यानंतर या पायामध्ये 5 मिसळायचं म्हणजे काय आलं? 7. 7 हा काय झाला? 7 हा 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया आला.
पाचव्या त्रिकोणी संख्येचा काय आला हा पाय आला. मग आता त्रिकोणी संख्या काढायचं असेल तर काय करायचं 7 गुणिले 8 भागिले 2 बेचोक 8 आणि 7 चोक 28 7 चोक 28 म्हणजे पाचवी त्रिकोणी संख्या काय निघाली 28 निघाली. पाचवी त्रिकोणी संख्या काय निघाली 28 निघाली 28. आणि याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. मग 28 चा वर्ग 784 येतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं. बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 3ची दुप्पट म्हणजे पहिले सुरुवातीला ह्याचा पाया काढायचा म्हणजे त्याची दुप्पट करायची त्याच्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची त्याचं वर्गमूळ काढायचं हा त्याचा पाया झाला. आणि पाया निघाल्यानंतर पाचवी म्हटलेला आहे म्हणून 2 मध्ये 5 मिसळ 7 हा त्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया निघाला. आणि पाया निघाल्यानंतर 7 गुणिले 8 भागिले 2 28 ही पाचवी त्रिकोणी संख्या निघाली. आणि त्याचा वर्ग काय झाला 784 झाला. आता यावरच आधारित आपण अजून एखादा प्रश्न या ठिकाणी घेऊया. आता बघा असाच प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 136 या त्रिकोणी संख्येनंतरची 9वी त्रिकोणी संख्या या ठिकाणी काढायची आहे. तुम्हाला आताच प्रश्न झालेला आहे त्यावरती एक सराव म्हणून मी प्रश्न घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा 136 ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतरची 9वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल की 136 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढावा लागेल. मग पाया काढण्यासाठी काय करायचं 136 गुणिले 2 म्हणजे त्याची दुप्पट केली 2 ला 2 हाताला 1 बेत्रिक 6 आणि 7 आणि बे 1 बे 272. आता 272च्या अगोदरची वर्ग संख्या आपल्याला शोधावी लागेल. 272च्या अगोदरची काय करावं लागेल वर्ग संख्या आपल्याला शोधावी लागेल. मग वर्ग संख्या शोधायचं म्हटल्यानंतर 272च्या अगोदर बघा 15चा वर्ग 216चा वर्ग 256 16चा वर्ग 256 येतो बरोबर आहे. 16चा वर्ग काय येतो 256 येतो या ठिकाणी. मग 16चा वर्ग 256 म्हणल्यानंतर त्याचा वर्गमूळ किती आलं 16 झालं. म्हणजे 16 हा काय झाला पाया झाला बरोबर आहे. 16 हा काय झाला पाया झाला या ठिकाणी. मग पाया म्हटल्यानंतर आता कितवी त्रिकोणी संख्या म्हटलेली आहे त्यानंतरची 9वी म्हणजे 16 अधिक 9 बरोबर 16 9 काय झाला 25. 25 काय झालं जी काही 9वी त्रिकोणी संख्या येणार आहे त्याचा पाया निघाला. 9व्या त्रिकोणी संख्येचा काय निघाला हा पाया निघाला. मग आता त्रिकोणी संख्या जर काढायचं म्हटलं तर 25 गुणिले 26 भागिले 2 2 न भाग घालूया बे 1 बे बेत्रिक 6 आणि 25 गुणिले 13 13 5 65 ला 5 हा 6 13 दुनी 26 6 32 म्हणजे या ठिकाणी उत्तर काय निघालेलं आहे 325. 325 ही काय झाली 9वी त्रिकोणी संख्या झाली. कशानंतरची 136 या त्रिकोणी संख्येनंतरची. म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा असेल किंवा टेटची परीक्षा असेल. आता टेटचं थोडं सिलेबस थोडा वेगळा आहे परंतु टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आता हा प्रश्न बघा थोडा हा प्रश्न पण त्यामधलाच पण थोडासा वेगळा झालेला आहे की 325 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची. आता आतापर्यंतचे प्रश्न किंवा टीईटीच्या पेपरमध्ये प्रश्न कसा पडला होता नंतरची. परंतु असा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की त्रिकोणी संख्येच्या अगोदरची संख्या या ठिकाणी. मग या ठिकाणी बघा इथं पण काय करावं लागेल. इथं पण सुरुवातीला तुम्हाला 325 चा पायाच काढावा लागेल अगोदर. म्हणजे काय करावं लागेल 325 ची काय करावं लागेल दुप्पट करावं लागेल. आता 325 ची दुप्पट केल्यानंतर या ठिकाणी बे 5 10 10 ला 0 हाताला 1 बे 2 4 आणि 5 आणि बेत्रिक 6 650 च्या अगोदरची वर्ग संख्या 650 च्या अगोदरची वर्ग संख्या 25 चा वर्ग 625 म्हणजे त्याचं 25 काय झाला पाया झाला.
बरोबर आहे, म्हणजे 325 चा पाया काय झाला, 25 झाला. पण आता इथं काय म्हटले बघा, या शब्दाकडे लक्ष द्या. या शब्दाकडे अगोदरची म्हटल्यानंतर आणि नंतरची म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे. नंतरची म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्लस करत होतो, इथं अगोदरची म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. 25 मधून किती वजा करावं लागेल, या ठिकाणी 6 वजा करावं लागेल. 25 मधून 6 गेले 19 हा त्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. मग आता त्रिकोणी संख्या काढायची. 19 गुणिले 20 भागिले 2, 92 हे 20, 19 10 190. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. पर्याय क्रमांक दुसरा. आणि या त्रिकोणी संख्येमधला हा एक शेवटचा प्रश्न मी घेत आहे की 78 ही त्रिकोणी संख्या आहे का. म्हणजे एखादी संख्या त्रिकोणी आहे का नाही हे कसं ओळखायचं. आपण म्हणतो बघा समसंख्या, कसं ओळखायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असलं की आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्या म्हटल्यानंतर 1 3 5 7 9 म्हणलं की विषम संख्या म्हणतो. मूळ संख्या, ज्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही किंवा ज्याची अवयवच पडत नाही त्याला मूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे मग त्रिकोणी संख्या कसं ओळखायचं. आता आपण 3-4 प्रकार पाहिले, मग त्रिकोणी संख्या आहे का नाही. आता तुम्ही म्हणसाल की 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आम्ही पाठ करू, परंतु 100च्या वरच्या त्रिकोणी संख्येवर सुद्धा आपण आता प्रश्न पाहिले. बरोबर आहे, म्हणजे 100 पर्यंत त्रिकोणी संख्या काढता येतील का नाही, त्याच्या पुढे पण त्रिकोणी संख्या असतात. मग एखादी संख्या त्रिकोणी आहे का नाही हे कशावरून ओळखायचं ते थोडं या ठिकाणी मी सांगतो. तर सुरुवातीला काय करायचं, आपण आपल्याच पद्धतीनं त्याची दुप्पट करायची. काय करायची, याची दुप्पट करायची. 2 16 ला 6 हातचा आहे, 2 14 आणि 1 15, 156. बरोबर आहे का, 156. आता या ठिकाणी बघा 156 म्हटल्यानंतर 78 दुनी 156. आता या ठिकाणी बघा हा जो 156 आहे, या 156 चा जे 2 अवयव आहेत ते क्रमवार पाहिजे. 156 चा 2 जे अवयव आहेत ते क्रमवार पाहिजेत. म्हणजे कसं, 156 च्या अगोदरची जर वर्ग संख्या घेतली तर काय येतं, 144 येतं. 144 वर्गमूळ आल्यानंतर काय येतं, 12 येतं. म्हणजे 12 गुणिले 13 भागिले 2, बेसखी 12 आणि 13 संग 78. म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. उदाहरणामध्ये आपण एखादी संख्या घेऊया 80. ओके, 80 ही त्रिकोणी संख्या आहे का बघूया. 80 दुनी काय आलं, 160 आलं. 160 च्या अगोदरची वर्ग संख्या 13, 12 चा वर्ग 144. म्हणजे काय आलं, 12 आलं. मग 12 गुणिले 13 भागिले 2, बेसखी 12 येतं का नाही. किंवा अजून एखादी संख्या बघा 124 घ्या. आता ह्या मनानं संख्या घेतोय, मला पण माहित नाही पुढच्या संख्या. 124 गुणिले 2 करा, 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 एक 2 म्हणजे 248. 248 च्या अगोदरची वर्ग संख्या 225. म्हणजे याला काय झालं 15. 15 गुणिले 16 भागिले 2, 2 8 16, 15 8 120 आलं का नाही. म्हणजे एखादी संख्या तुम्हाला त्रिकोणी संख्या आहे का नाही जर पाहायचं असेल तर त्याची दुप्पट करा, त्याच्या अगोदरचं वर्गमूळ घ्या, त्याचा पाया काढा आणि त्याचा गुणाकार करून जर तीच संख्या येत असेल तर ती काय असते, त्रिकोणी संख्या असते. तर अशा पद्धतीनं या वर्षी जे काही टीईटीचा जो पेपर झालेला होता त्यामध्ये 94 नंबरचा प्रश्न होता त्रिकोणी संख्येवरती. आणि या त्रिकोणी संख्येवरती सर्व प्रश्न तुम्ही जर याचा 1-2 वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिला, डबल ते प्रश्न जर पाहिले तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला या त्रिकोणी संख्येवरचा कुठलाही प्रश्न येणाऱ्या टीईटीच्या पेपरमध्ये तुमचा चुकणार
नाही तर सर्व जे काही टीटीची तयारी करणारे आहेत त्यांना जर तुमच्याकडे लिंक आली, ते तुमच्या जवळचे मित्र असतील, शिक्षक असतील, त्यांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सर्वांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा, जवळच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.